तर मग तुम्हाला बी कळत नसेल की पाठीमाग का लपला पुढे व्हिडिओ बघल्यावर कळलं तुम्हाला. तर मग काय विषय पब्लिक लय दिवस झाला आपलं काय व्हिडिओ पडलं नव्हतं. कामाच्या नादानं काय वेळच मिळून झालता बघा. तर आता म्हणलं मग आपण काय तटायचं नाही. तर मग सकाळची कामं आपली कशी दरवेळीप्रमाणे ठरलेली असते. गोट्यातला आवरलेलं फक्त वैरणीला जायचं होतं. गोट्यात जाऊन वरती घालतो तो पत्र काय ह्यो मानवा आला की सकाळ पेपर टाकून काळा काढायला. कॅमेऱ्यात बघून कसा म्हणतोय बघा. कॅमेरा आहे की बाबा. वर्दी घातल्याने झाट करून खाली आलो. तर मग खाली आल्यावर कळलं की आपल्या रानाला पाणी पाजलं. हादरनी पहिलाच पाणी पाजून ठेवलेलं त्यामुळे आपल्याला काय माहिती नव्हतं. पण काय टेन्शन घेत नाही. दादाला फोन लावून मग लगेच पलीकडच्या बांधात हातीकाच धरला. ऊन तापायच्यात भरती केली आणि झाट करून घराकडे निघालो. घरात येऊन बघतो तर काय ही शाबून भरलेली प्लेट मम्मीने पुढ्यात आणून ठेवली. शनिवार होता हे माझ्या बी ध्यानात नव्हतं. खरं आईला सगळं माहित असतं. घरातली कामं आवरून बाहेर जायचं म्हणलं. ऊन असलेलं आगाल ती पाक वैताग आलता. ऊन असलेलं आगाल ती नाही त्याला दारातच हाका मारून बाहेर बोलवून गेला. तर मग व्हिडिओ करायचं मी पुन्हा सुरुवात केली. अजून संख्या भावाला माहित नव्हतं. त्यामुळे कसं व्हिडिओ रेकॉर्ड करताना गडी लाजालता. भाऊ जरा नाजूक आहे का त्यामुळे जरा लाजालता. फिरत थेट गाडी येऊन थांबली आमची गाणं. कारण की जर आमचं पवायचं नियोजन लागले त्याची मग किरकोळ खरेदी करायला लागते म्हणला. खरेदी कधी हलक्या नसते डायरेक्ट बंडल. तेवढ्यात आमच्या कानाचा फोन आलता. सरकार मोटर अडगल्या काढायला. अशी अडगलेली मोटर बाहेर काढायची. मग काय मी आणि बॅको ऐकतोय मग असल्या कामाने आपण कधी मागं पडत नाही. नुसता फुफुट मोटर काढून पिट्टा पडलेला तिथनं डायरेक्ट घरी.